आपले शरद पवार ऐसे मान्य जमलेले तुम ये नहीं कर सकते बाबलू। जॉन बनेगा डॉन, जॉन बनेगा डॉन। मोटो मैं तुम्हें नहीं। हॅलो मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण म्हटलं आपल्या कॉन्टेंटचं कमी आहे आणि आजचा व्हिडिओ बनवू। तर मित्रांनो, सगळ्यांचं मनापासून आभार करतो आजच्या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अनेक कलाकार आहे ज्यांचे आपण आवाज काढून दाखवणार आहेत। म्हणजे आपले नरेंद्र मोदी झाले किंवा नाना पाटेकर झाले, असे प्रत्येक कलाकार आहे, आपण त्यांचे तुम्हाला आवाज काढून दाखवणार आहे। आणि मित्रांनो, प्लीज वाईट कमेंट करू नका। मला माहिती नाही मी परफेक्ट आवाज काढतो की नाही, बस मी ट्रायल म्हणून काढून राहिलोय। मी काय खरंच कलाकार किंवा मिमिक्री करणारा आर्टिस्ट नाहीये, बट चला म्हणलं ट्राय करू। कारण मी कधी कधी आवाज करतो ना, तर मला वाटलं की मग आपण हा व्हिडिओ करून पाहावा। आणि मला जर योग्य वाटला तर हा मी व्हिडिओ टाकीन, आणि जरी नाही वाटला तरी टाकीन। पण मग तुम्ही कॉमेंट करू नका, म्हणजे चांगली कॉमेंट करा, वाईट कॉमेंट करू नका आणि माझं मन दुखवू नका। तर आपण आज ना, म्हणजे असे मी निवडलेले 4-5 आर्टिस्ट आहे आपले कलाकार, जे मला ज्यांचे आवाज आवडतात। जसं की आपले शरद पवार झाले आणि दादा कोंडके, निळूभाऊ फुले, नाना पाटेकर, असे आपले कलाकार आहे, त्यांचे आज मी आवाज काढतो। आणि आपला आज व्हिडिओ खूप भारी बनणार, तर सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। आणि कॉमेंट करायला विसरू नका, कोणता आवाज तुम्हाला आवडला आणि खरं रिअलिस्टिक वाटला तो आवाज। प्लीज कॉमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। तर मी सुरू करतो आता। तर मित्रांनो, आता आपले शरद पवार तुम्हाला माहिती असेल, तर म्हणजे आता त्यांचा आवाजमध्ये चेंजच झालेला आहे। आता त्यांचं जे दुखण्यामुळे बीपी वगैरे रक्त चेंज करून तुम्हाला माहिती थोडा आवाज बोबडा झालेला आहे। तर मी आता त्यांची मिमिक्री करतो। नमस्कार माझ्या फ्रेंड्सनो, ऐसे मान्य जमलेले आपले देवेंद्र फडणवीस आणि आपले भारताचे माननीय मोदी साहेब यांच्या सहकृपेने मला बोलण्याची संधी भेटली, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानतो। मित्रांनो, हा होता शरद पवारचा आवाज। जर हा आवाज आवडला असेल तर लाईक करा नक्की। आता आपण दुसरा आपण घेणार आहे मकरंद अनासपुरे। आय नो मला तो आवाज येतो का नाही, बट मी ट्रायल करू राहिलोय। प्लीज दिस नॉट अ बॅड कमेंट। हा मित्रांनो, गाडी आली, मला हसू आलंय। एक मिनिट आपण घेऊ आता। हा चला। अगो रम्य, काय ग, कुठं चालली तू? आय रमा आयला। मित्रांनो, कट दुसरा पुढला। याला काय अर्थ आहे का? रम्य लयच बारीक करती का तू? याला कुठं अर्थ आहे का? मित्रांनो, आय नो मला माहिती हा आवाज 100% नसेल आला, प्लीज सॉरी, बट कसं वाटलं मला सांगा आजचा व्हिडिओ। पुढे आपले नरेंद्र मोदींचं करू आपण। मेरे प्यारे देशवासियों और भाई बहनों, आज हम इस भारत का बहुत ही बड़ा ऐलान करने जा रहे हैं। और मेरे आपसे एक रिक्वेस्ट है, अगर आपने हमारे भारत को आगे बढ़ने के लिए मदद की है तो मैं आपका शुक्रिया करना चाहूंगा। और मेरे भाई बहनों, मुझे आप सबसे उम्मीद है, बस
मित्रांनो, हा होता आपल्या नरेंद्र मोदी साहेबांचा आवाज. यातील कोणता आवडला तुम्हाला नक्की सांगा मला. अजून आपल्या पुढं आहे मित्रांनो, म्हणजे हा एक कॅरेक्टर आहे आपण जो पाहतो ना बबलू डब्ल्यू शो मधला, ते आपण त्याच्यामधला तो आवाज आहे. म्हणजे तो बबलू डब्ल्यू जे आपले अस्वल वगैरे ते कार्टून आहे त्याच्यामधला तो आवाज आहे. तर मी ट्राय करतो की मला तो जमल. बाबलो तुम ये नहीं कर सकते बाबलो, ये लक्का को तो कुछ आता नहीं बाबलो, तुम मुझे बता दो और इस व्यूअर को बता दो लाइक और सब्सक्राइब करो बाबलो. बाबलो लक्का को मैं नहीं छोड़ता बाबलो. मित्रांनो, हा आवाज कसा वाटला मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. मला प्लीज स्पॅम करून टाका. आणि मित्रांनो, पुढला एक कॅरेक्टरचे मित्रांनो तुमच्या लहानपणचा आवडीचा शो असेल किंवा तुम्ही आत्ता पण बघत असाल, त्याचं नाव आहे आपलं मोटू पतलू. मोटू पतलू मित्रांनो, त्याच्यामधला जो जॉन आहे, जॉन बनेगा डॉन, आपण त्याचा आवाज काढणार आहोत आणि पाहू आता त्याचा आवाज कसा राहतो. जॉन बनेगा डॉन, जॉन बनेगा डॉन, मोटू मैं तुम्हें नहीं छोड़ूंगा. जॉन बनेगा डॉन, जॉन बनेगा डॉन, मोटू. मित्रांनो, हा होता जॉनचा आवाज, जॉन बनेगा डॉन. आणि हा आवाज तुम्हाला कसा वाटला मला सांगा नक्की. आणि आता मी पुढला आहे ना, अजून आपण 2-3 यांचं करणार आहे. अजून नाना पाटेकर. मित्रांनो, नाना पाटेकर म्हणजे त्यांचा आवाज मला तर काही येत नाही आहे, बट त्यांचा एक डायलॉग आहे जो मला खूप आवडतो, खूप म्हणजे खूप आवडतो. तो मी तुम्हाला आहे ना म्हणजे असं करून दाखवणार आहे की नेमकी कसा राहतो नाही का. तर तुम्ही नक्की ऐका. एकदा कॉल आला माईक लावतो का थोडे ॲक्शन वगैरे ना. आ गई मेरे मौत का तमाशा देखने, अब लटका देंगे. थोड़ा देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतराएगा. फिर आप चर्चा करते करते घर जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. तुम्हारे नामर्दंगी गुस्तिली देश का तमाशा इसी खामोशी देखेगी. कुछ नहीं कहना तुम्हें, कुछ नहीं. गुलामी करने की आदत पड़ी है तुम सबको. पहले राजा महाराजा अंग्रेजी की गुलामी की, अब जद्द गुंडाओं की, नेताओं की. धर्म के नाम पर तुम्हें बहकाते हैं. तुम एक दूसरे के गले काटते हो. काटो काटो. ऊपर वाले ने सबसे अच्छी चीज बनाते इंसान. इंसान नीचे देखा तो कीड़े बन गए, कीड़े. रेंगते रहो. क्यों आए पता नहीं, क्यों गए पता नहीं. धन्यवाद मित्रांनो. हा होता म्हणजे नाना पाटेकरचा ह्यो माझा फेवरेट डायलॉग आहे, एकदम फेवरेट. तर कसा वाटला नक्की सांगा. चला आता आपण निळू फुले आणि दादा कोंडके यांचा आवाज काढायचा आहे. चला तर आता निळू फुले ना त्यांचा आवाज काढू. चमाला या बाईला जर झुमके दिले ना, हे मी दिले मी. चमायला ही बाई मायका पाहत सुद्धा नाही. चमायला हिला धावतो मी, धावतो. बस मित्रांनो एवढाच. जर भारी वाटलं मित्रांनो तुम्हाला तर आपण लॉंगेस्ट काढू, पाहू काय होतं काय नाही. अँड आता आपल्याला दादा कोंडक्यांचा आवाज काढून दाखवतो म्हणून मी. ओके दादा. या मायला रंबे, या मायला कोणी काय करून गेलं मला समजलंच नाही. त्या मायला पण आता हे जाणार होतं, पण काय करायचं रे. त्या मायला मला नेलं नाही त्यानं. त्या सावकाराला जाऊतो मी आता. काय म्हणतो तो सावकाराला चांगलं दावणार मी. मला टाकीवरती फिरायला नेलं नाही. त्या मायला पिक्चर पाहायला एकटा गेला, तमाशा पाहायला एकटा गेला. मग त्या मायला त्या बाया नसतात ना, पाहतो त्याच्या मायला पाहतो. आता मी जातोच आता तिकडे. त्या मायला दादा कोंडकेला नेलं नाही मला वाटतं ना. आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका, कारण व्हिडिओ ना याच्यापेक्षा खतरनाक करणार आहे. पण या मायला मी सांगतो दादा कोंडके म्हणजे काय सोपं माणूस नाही. आणि हा मी निळू भाऊला जातो, फोन करतो आता आणि विचारतो तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं का नाही. मित्रांनो, हा होता दादा कोंडकेचा आवाज. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की कळवा. आणि म्हणजे हा जस्ट ट्राय होता. आय नो मला खरंच परफेक्ट येत नाही, बट मी म्हटलं चला बनवू आपण. मी असं करत राहतो ना, तर म्हणलं आपण हा बनवू आणि दाखवू तुम्हाला की नाही.
सो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. आणि मी बघतोस मला जर जमले आवाज तर मी पुन्हा परफेक्ट करण्याचा आवाज करीन. जर तुम्हाला हा जर पसंत आला व्हिडिओ तर मी परफेक्ट आवाज करून दाखवणार. तुम्हाला चॅलेंज घेतो मी आणि तुम्हाला 100% परफेक्ट आवाज मी कारण कधी याच्या आधी प्रयत्न केला नाही. जे मिमिक्री आर्टिस्ट ते प्रयत्न करतात आणि मगच ते आपला जो व्हिडिओ क्लिप करतात व्हायरल करतात किंवा दाखवतात. तसं मी कधीच प्रयत्न केला नाही. मी फक्त रेग्युलर कामामध्ये एखाद्या वेळेस बोलतो आणि तेच आज मी म्हणलं कॅमेरा उचलून डायरेक्ट शूटला आलेलो आहे. सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा मनापासून. आणि आपले ब्लॉगिंग चॅनल हे तर याला सबस्क्राईब करा. डेली व्हिडिओ बघायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र. बाय. मला माहिती नाही हा व्हिडिओ कसा उरायला कसा नाही. मी एकदा ट्रायल घेतो व्हिडिओचा आणि मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओचं क्वालिटी काय आहे काय माहिती नाही बट चेक करतो मी एकदा मग व्हिडिओ प्ले करू. चला.